Hello, good afternoon friends, and you all students are welcome in my first live class. And today I am going to teach an encounter of special kind written by Tapan Mukherjee. So friends, this is an incident which took place in writer's childhood. हे लेसन लिहित असताना लेखकाचं वय जवळपास 70 वर्षे आहे आणि त्यांच्या 13व्या 14व्या वर्षी आलेला अनुभव त्यांनी या अन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड या लेसन मधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर पहिल्या प्रथम मी या पाठाचा थोडक्यात मराठी सारांश सांगेल आणि त्यानंतर इंग्लिश सारांश सांगितल्याच्या नंतर लाईन टू लाईन हे लेसन आपलं चालू होईल. तरी सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, सर्वांनी आपण लाईव्ह राहा, कनेक्ट व्हा. Let us start. Introduction of this lesson. In this lesson, the writer Tapan Mukherjee gives an account of his encounter with a langur. A male langur was biting and trying to kill a baby langur near the writer's house. He heard the commotion and went out to see what was the matter. He drives away the male langur with a stick and saves the baby langur. He also gives him first aid and food. He tries his better to comfort the poor frightened creature. All the time, the mother langur watches him. Finally, she cries away her baby but expresses her gratitude to the writer through her look in her eyes. This is a special kind of encounter with the langur. The writer shows, besides food, one can establish communication and bonding with animals through love, trust and understanding. In Marathi, मित्र, तप्पन मुखर्जी या लोकप्रिय लेखकांनी आपल्या लहानपणी घडलेला हा प्रसंग या ठिकाणी सांगितलेला आहे. या पाठामध्ये लेखक तप्पन मुखर्जी यांनी त्यांना प्राण्यांच्या बाबतीत आलेला एक विलक्षण अनुभवाचं कथन केलं आहे. एकदा दुपारच्या वेळी घरातील इतर व्यक्ती वामकुक्षी घेत असताना लेखक पुस्तक वाचत असतो, तेव्हा त्याला कुत्री भुंकण्याचा व काहीतरी गडबड असल्याचा आवाज येतो. न राहून तो बाहेर जातो तर शेजारील घराच्या छपरावर एक मोठा लंगूर एका तान्या लंगुराचे चावे घेऊन त्याला मारून टाकत असल्याचे भयानक दृश्य त्याला दिसते. तो काठीने त्या मोठ्या लंगूरला हाकालून लावतो. ते तानं बाळ लंगूर पत्र्यावर घसरून खाली पडते. लेखक त्याला उचलून आपल्या घराच्या मागील बाजूला नेतो. त्याला प्रथमोपचार देऊन त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतो. खायला केळी सोलून देतो. हे सर्व करीत असताना त्या तान्याची आई सर्व हालचालीवर लक्ष ठेवून असते. लेखक उठून लांब जातो तशी ती आपल्या बाळाला ताब्यात घेते. त्या घाबरलेल्या जीवाला दिलासा मिळतो. त्या बाळाला घेऊन जाताना ती आई आपली कृतज्ञता नजरेतून व्यक्त करते. लेखकाला जाणीव होते की मनुष्य आणि प्राण्यामध्ये संप्रेषण शक्य आहे आणि ते फक्त खायला देऊन नव्हे तर प्रेम, सहानुभूती यातून प्रस्थापित करता येते. तर अशा प्रकारे आपण हे इंग्लिश आणि मराठी समरी पाहिलेली आहे. सो लेट अस स्टार्ट आवर बुक. An encounter. Encounter means come upon. चकमक. An encounter of special kind. अविस्मरणीय अशी चकमक. कोणती चकमक? तर त्या डॉमिनेंट जो लंगूर आहे तो आणि ते बेबी लंगूर या दोघांमध्ये झालेली अ स्पेशल काइंड ऑफ एन्काउंटर और अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. लेट अस स्टार्ट लाइन टू लाइन. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. The writer says his father was a medical officer, medical professional. What was writer's father? A medical professional and working for a private company in Raniganj in West Bengal. पश्चिम बंगाल मधील राणीगंज या ठिकाणी माझे वडील एका खाजगी कंपनीमध्ये वैद्यकीय सेवेमध्ये होते. The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या प्रचंड मोठ्या अशा कॅम्पसमध्ये सर्व अधिकाऱ्यांसाठी
एक इंडिव्हिज्युअल बंगलोज, इंडिव्हिज्युअल म्हणजे पर्सनल, स्वतंत्र असे त्या प्रत्येकाला बंगले देण्यात आलेले होते. द ऑफिसर्स क्लब वॉज ऍडजेसंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. आणि त्या सर्व अधिकाऱ्यांसाठी जे क्लब होतं, एक कमिटी, एक मंडळ, आणि त्या क्लबचं जे ऑफिसर्स क्लब वॉज ऍडजेसंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन, आमच्या बागेच्या बाउंड्री वॉल जवळ, तर ते ऑफिसरचं क्लब होतं. ऍडजेसंट म्हणजे नियर बाय, जवळ. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. हाऊ वॉज द कंपाऊंड? कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास. म्हणजे त्या कंपाऊंड मध्ये हिरवळ होती, रंगीबेरंगी फुलं होती, होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. तर उंच आणि भव्य अशा झाडांची त्या ठिकाणी वनराई होती. द सीजनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊस होल्ड्स अँड द मॅग्निफिशंट ट्रीज constantly attracted squirrels and many species of birds. The seasonal vegetables in the kitchen gardens of the households. तर प्रत्येकाच्या किचन गार्डन म्हणजे परसबाग, घराच्या पाठीमागची जी जागा आहे त्या जागेमध्ये लावलेले जे काही मोसमी भाजीपाला आहे, तर सीजनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊसहोल्ड अँड मॅग्निफिशंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स. आणि ते सीजनल मोसमी भाजीपाल्यामुळं आणि त्या ठिकाणी असणाऱ्या उंचच वनराईमुळं खारीसारखे प्राणी आणि विविध जाती प्रजातीचे पक्षी त्या ठिकाणी आकर्षित होत असत. अ ग्रुप ऑफ लंगूर हॅड इवन मेड देअर डेन इन आयन अश्वथा ट्री नियर बाय. आणि लेखकाच्या घराजवळच असणाऱ्या अश्वथा ट्री मीन्स पीपल ट्री, पिंपळाचं झाड, पिंपळाच्या झाडावर त्या लंगूरनी, त्या वानरांनी हॅव मेड देअर डेन, डेन मीन्स हाऊस ऑफ अॅनिमल, त्यांनी आपली वस्ती स्थापन केली होती जवळच असणाऱ्या त्या अश्वत्थाच्या झाडावर, म्हणजेच पिंपळाच्या झाडावर. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्शल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. आणि हे सगळं काय, दे हॅड ऑल बिकम, दे हॅड मीन्स ऑल द कलरफुल फ्लावर्स, बर्ड्स अँड squirrels, they all had become the part and partial of our existence and daily life. म्हणजे सगळं काही आमच्या जीवनाचा, अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग झालेला होता. तर पहिल्या पॅरेग्राफ मध्ये आपण काय पाहिलं थोडक्यात सांगतो मी. लेखकाचे वडील पश्चिम बंगाल मधील राणीगंज या ठिकाणी एका खासगी कंपनीमध्ये वैद्यकीय सेवेत होते आणि प्रत्येक अधिकाऱ्याला एक स्वतंत्र बंगला देण्यात आलेला होता. आणि लेखकाचं घर जे आहे त्या कॅम्पसच्या एका कोपऱ्याला होतं आणि त्यांच्या जवळच कंपाऊंड वॉल जवळ ऑफिसरचं क्लब होतं. आणि ते जे ठिकाण आहे अतिशय निसर्गरम्य असं होतं, हिरवळ होती, रंगीबेरंगी फुलं होते, उंच झाडं होते. आणि यामुळे त्या ठिकाणी परसामध्ये लावलेला भाजीपाला असेल किंवा उंच झाडे असतील, यामुळे खारीसारखे प्राणी आणि विविध जातीचे पक्षी आकर्षित होत असत. आणि जवळच असणाऱ्या एका पिंपळाच्या झाडावर वानरांनी आपली वस्ती मांडलेली होती, आपलं घर केलेलं होतं. हा झाला पहिला पॅरेग्राफ. नेक्स्ट पॅरेग्राफ, 1 मिनिट ब्रेक. सर्वजण आलेले आहेत का बघा? ज्यांनी कुणी आले नसतील त्यांना सांगा कनेक्ट व्हायला. Okay, let us start. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. The writer says, on a Saturday afternoon took place a small incident that left a profound effect on his mind and unfolded before him is a whole new dimension to the wonders of God's creation. एका शनिवारच्या दुपारी घडलेल्या एका लहानशा प्रसंगामुळं माझ्या मनावर सखोल असा परिणाम झाला आणि ईश्वराच्या या
किमयेचं माझ्या समोर एक होल न्यू डायमेन्शन टू द वर्ड्स ऑफ द गॉड्स क्रिएशन, परमेश्वराने जे काही निर्माण केलेलं आहे ती किमिया माझ्या पुढे उघड झाली. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वॅकेशन. म्हणजे पूजा वॅकेशन सुरुवात होऊन काही दिवस झाले होते. आता पूजा वॅकेशन मीन्स इन महाराष्ट्र और इन इंडिया देर आर हॉलिडेज, दिवाळी वॅकेशन. पण पश्चिम बंगालमध्ये नवरात्र महोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि म्हणून त्या काळामध्ये त्यांना सुट्ट्या असतात. आपल्याकडे दीपावलीला असतात. इट वॉज अ फ्यू डेज into the puja vacation. Just like for any other child, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published especially for children in the festive season. Okay, it was a puja vacation day, and just like for any other children, इतर मुलासारखंच the holidays provided an opportunity for me. आणि या सुट्ट्यांमुळे मला सुद्धा विविध मॅगझिन्स, नियतकालिका आणि कहाणी आणि गोष्टींच्या पुस्तकामध्ये जे की पब्लिश स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन, सुट्ट्यांच्या काळामध्ये विशेषतः मुलांसाठी, लहान मुलांसाठी प्रकाशित होणारे वेगवेगळे मॅगझिन आणि स्टोरी बुक मध्ये घडवून जाण्याचे ती अपॉर्च्युनिटी इतर मुलांसारखी मला पण होती. तर काय झालं, एका शनिवारी घडलेल्या एका लहानशा प्रसंगामुळे माझ्या मनावर सखोल असा परिणाम झाला आणि परमेश्वराची किमिया माझ्या समोर उघड झाली. पूजा वॅकेशन लागून काही दिवस झाले होते. इतर मुलाप्रमाणे मला सुद्धा विविध गोष्टीची मॅगझिन्स आणि पुस्तकं वाचण्याची संधी प्राप्त झाली होती. आणि पुढे काय होतं, नेक्स्ट पॅरेग्राफ. आफ्टर अ हार्टी लंच माय पेरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप and I settled down with a storybook. After hearty sufficient म्हणजे मनमुराद दुपारचं जेवण झाल्याच्या नंतर, आफ्टर हे हार्टी लंच, माय पेरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. आफ्टरनून नॅप म्हणजे स्नूज मीन्स दुपारची वामकुक्षी. माझे आई वडील आणि माझ्या लहान बहिणी या दुपारची वामकुक्षी घेत होत्या. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. आणि मी एक कहाणीचं पुस्तक वाचायला घेऊन बसलो. The quiet afternoon presented the perfect backdrop for reading an adventure story. साहसी कथा वाचण्यासाठी ती दुपार म्हणजे इट वॉज अ परफेक्ट आफ्टरनून, परफेक्ट backdrop. The quiet afternoon presented the perfect backdrop for reading an adventure story. साहसी कथा वाचण्यासाठी ती दुपार म्हणजे एक शांत दुपार होती आणि सगळी काही पार्श्वभूमी चांगली होती. The silence was occasionally broken by the sound of my family snoring, the intermittent chirping of house sparrows, the harsh cawing of a crow, the shrill call of a kite flying high above the ground. तर मित्रांनो, दुपारची वेळ आहे, मनमुराद जेवण झालेलं आहे, आई वडील आणि बहिणी झोप घेत आहेत, लेखक पुस्तक हातात घेऊन बसलेले आहेत. ती दुपार म्हणजे साहसी कथा वाचण्यासाठी एक योग्य दुपार होती. बट द सायलन्स वॉज ओकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. पण ती शांतता अधूनमधून भंग होत होती. कशामुळं? बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग म्हणजे माझ्या कुटुंबियाच्या घोरण्यामुळं, त्या घोरण्याचा आवाज येत होता. त्याचबरोबर द इंटरमिटेंट चार्पिंग ऑफ हाऊस स्पॅरो आणि अधूनमधून होणारी जी काही चिमण्यांची चिवचिव असेल, द हार्श काविंग ऑफ अ क्रो आणि कावळ्यांचा असा कर्कश काव काव असा आवाज, द थ्रिल कॉल ऑफ अ काइट फ्लाइंग हाय अबाव द ग्राउंड आणि जमिनीपासून उंच अशा उडणाऱ्या त्या घारीचा सुद्धा कर्कश असा आवाज येत होता. मी तिकडे बा वेळ जात राहिला. आय बिकेम डीपली अब्सॉर्ब इन द बुक आणि मी माझ्या पुस्तकामध्ये पूर्णपणे घडून घेतलो. म्हणजे मध्ये मध्ये आवाज येत होता, कुटुंबियांच्या घोरण्याचा आवाज येत होता, त्याच्यानंतर चिमण्यांच्या चिवचिवाटी होता, कावळ्यांची कावकाव होती आणि त्या घारीचा सुद्धा आवाज होता. तरी पण वेळ गेला. अँड द रायटर डीपली अब्सॉर्ब इन द बुक मीन्स ही वॉज कम्प्लिटली एनग्रॉस्ड इन द बुक. त्या पुस्तक वाचण्यामध्ये ते पूर्णपणे घडून गेले. नेक्स्ट पॅरेग्राफ. Hello. Suddenly I heard
a group of street dogs barking furiously in the distance. आणि अचानक suddenly I heard a group of street dogs barking furiously in the distance. काही अंतरावर रस्त्यावरील कुत्र्यांचा फ्युरियसली अँग्री बेफामपणे भुकण्याचा आवाज येत होता. I chose to ignore the commotion, thinking that the pack of dogs might have cornered a helpless pig. I chose to ignore the commotion. ते जे काही गोंगाट आहे, जे काही कन्फ्युजन आहे, जे काही नॉईज आहे, त्याच्याकडे मी दुर्लक्ष करायचं ठरवलं. का बरं? थिंकिंग दॅट असा विचार करत की पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड अ हेल्पलेस पिग. म्हणजे हेल्पलेस म्हणजे दुर्दैवी, अनफॉर्च्युनेट. एखादं दुर्दैवी डुक्कर त्या कुत्र्यांच्या कळपामध्ये सापडलेला असेल किंवा त्या कुत्र्याच्या कळपाने एका दुर्दैवी डुकराला घेरला असावं आणि म्हणून हा आवाज होत असावा. दॅट्स वाय द रायटर सेज आय चूज टू इग्नोर द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड अ हेल्पलेस पिग. बट सून, पण लवकरच, द बार्किंग बिकेम लाउडर अँड मोर अग्रेसिव्ह अँड द अलार्म्ड कॅविंग ऑफ अ फ्लॉक of crows added to the cacophony. I also heard the disturbance approaching closer. सुरुवातीला दुर्लक्ष केलं लेखकाने की एखाद्या डुकराला कॉर्नर केला असेल, घेरला असेल, पण द बार्किंग बिकेम लाउडर, पण त्या भुंकण्याचा आवाज आणखीनच मोठा झाला. मोर अग्रेसिव्ह, अधिक आक्रमक. अँड द अलार्म कॉविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रॉज ॲडेड टू द cacophony. आणि त्याचमध्ये त्या कावळ्यांचा कावकावचा आवाज होता, या हार्श अँड लाऊड साऊंड कॅकोफोनी मीन्स, तर त्याच्यामध्ये ऍड झाला, सामील झाला. अँड आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. आणि हा जे काही गोंगाट होता तो जवळजवळ येत असल्याचा मला भास झाला. काय झालं तर अचानक द रायटर वॉज कम्प्लिटली इनग्रोस्ड इन द स्टोरी बुक ना. लेखक पूर्णपणे गळून गेले होते त्या पुस्तक वाचण्यामध्ये, पण अचानक त्यांच्या कानावर रस्त्यावरील कुत्र्यांचा बेफामपणे भुंकण्याचा आवाज आला काही अंतरावरून. लेखकाला सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं, कारण त्यांना असं वाटलं की एखाद्या दुर्दैवी डुकराला या कुत्र्याच्या कळपाने घेरला असावं. पण तो कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज अधिकच मोठा झाला, अग्रेसिव्ह झाला आणि त्यामध्ये कावळ्यांच्या कावकावीची भर पडली आणि तो जो गोंगाट आहे तो अधिक जवळ येत आहे असं लेखकाला वाटायला लागलं. क्युरियासिटी गॉट द बेटर ऑफ मी. माझी क्युरियासिटी, उत्सुकता बळावली. ओव्हरफ्लो, गॉट द बेटर ऑफ मी. म्हणजे जी काही उत्सुकता होती की आवाज कशाचा असावा, क्युरियासिटी गॉट द बेटर ऑफ मी, म्हणजे माझी जी क्युरियासिटी आहे, माझी उत्सुकता आहे ती बळावली. लिव्हिंग द बुक aside, I rushed to the veranda to see what was going on. Leaving the book aside, ते पुस्तक बाजूला ठेवत, I rushed to the veranda. Veranda म्हणजे in front area of the home. आणि I rushed to the veranda to see what was going on. तर काय बाहेर चाललंय हे पाहण्यासाठी मी व्हरांड्यामध्ये धावत आलो. I glanced toward the roof of the clubhouse and saw something horrible. I glanced toward the roof of the clubhouse. As you know, the clubhouse was near the writer's home. आणि त्या क्लब हाऊसच्या छतावर लेखकाने एक ओझरती नजर टाकली. अँड ही सॉ समथिंग हॉरिबल. आणि काहीतरी टेरिबल, काहीतरी असं भयानक त्यांना दिसलं. ते काय होतं? अ बिग मेल लंगूर, अप्रेंटली the leader of its group, was holding a baby langur in his hands and mercilessly biting it all over with a definite intent to kill. What did writer see? A big male langur, apparently the leader of its group. एक मोठं वानर, पुरुष जातीचं वानर, apparently means openly, it was the leader of its group. आणि ते त्या कळपाचा म्होरक्या होता, लीडर होता. अँड वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स. त्याच्या हातामध्ये एक बेबी लंगूर, वानराचं पिल्लू होतं. अँड मर्सिलेसली बायटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल. आणि अतिशय मर्सिलेसली, क्रुएली, निर्दयीपणे त्या
लहान पिल्ल्याचे ते मोठं वानर लचके तोडत होतं. डेफिनेट इंटेंट टू किल, म्हणजे त्याला ठार मारण्याच्या उद्देशानं ते लचके तोडत होतं. The helpless mother of the baby and other lesser members of the Langur group were scattered on the roofs of the building nearby, watching the baby being killed. So, the helpless mother of the baby, आणि त्या बाळाची असहाय्य काहीच करू न शकणारी ती आई, and other lesser members means of less importance, दुर्बळ इतर जे काही लेस मेंबर होते, जे काही इतर वानर होते, लंगूर ग्रुप वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ ऑफ द बिल्डिंग नियर बाय, जवळच असणाऱ्या इमारतींच्या छतावर ते असे विखरून बसलेले होते. वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड, आणि ते सर्वजण काय करत होते, त्या पिल्लाची आई, ते इतर मेंबर त्या पिल्लाला मारलं जात असताना पाहत होते. आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द एनिमल क्लान, according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. The writer recalled the terrible custom. एक भयानक परंपरा, जसं आपल्यामध्ये काही रूढी परंपरा असतात तसं इन द एनिमल क्लान, प्राणी जातीमध्ये, क्लान म्हणजे लार्ज फॅमिली, या कुटुंब आहे जे प्राण्यांचं, त्याच्यामधल्या एका भयानक परंपरेची लेखकाला आठवण झाली. ती काय होती परंपरा? According to which a dominant male usually does not allow another male baby. त्या परंपरेनुसार एखाद्या कल्पामध्ये असणारं डॉमिनंट, एक पॉवरफुल, एक बलदंड जो प्राणी असतो, पुरुष असतो, तो इतर पुरुष जातीच्या बेबीला, पिल्लाला और अडल्ट टू सर्वाइव्ह विदिन इट्स ग्रुप, आपल्या कल्पामध्ये जिवंत राहू देत नाही. अशा प्रकारची परंपरा त्यांना आठवली. तर या पॅरेग्राफमध्ये आपण काय पाहिलं? मी त्या क्लब हाऊसच्या छतावर एक नजर टाकली आणि मला भयानक काहीतरी दिसलो. एक मोठे पुरुष जातीचं वानर, बहुधा किंवा नक्कीच ते त्या कल्पाचा म्होरक्या असेल, त्याच्या हातामध्ये एक लहान वानराचं पिल्लू होतं आणि ते अतिशय निर्दयीपणे त्याचे चावे घेत होतं मोठं वानर, अगदी त्याला ठार मारण्याच्या उद्देशानंच. आणि त्याची असह्य असणारी आई आणि इतर दुर्बळ जे वानर होते ते जवळच्याच इमारतीवर विखरून बसलेले होते आणि त्या लहान पिल्लाला मारले जात असताना ते पाहत होते. त्या क्षणी लेखकाला प्राणी जातीमध्ये असणाऱ्या एका भयानक परंपरेची आठवण झाली. त्या परंपरेनुसार एखादा बलदंड पुरुष जातीचा प्राणी इतर पुरुष जातीच्या पिल्लाला किंवा प्रौढ प्राण्याला आपल्या कल्पामध्ये जगू देत नाही. अशा प्रकारे आपण हे लेसन आणखी पुढे खूप मोठं आहे. आपण आता इथं थांबूया, कारण आतापर्यंत जेवढं काही मी शिकवलेलं आहे, पुस्तक काढा, वाटल्यास तुमच्याकडे समोर सुद्धा स्क्रीनवर आहे, ते पहा आणि लेसन संपूर्ण झाल्याच्या नंतर पुन्हा आपण जसं आपण वर्गामध्ये रोज एवढाच भाग घेत होतो तसा एवढा भाग घेतलेला आहे. याच्यानंतरचा भाग लागलीच पुढच्या व्हिडिओमध्ये देण्यात येईल. सर्वांनी कनेक्ट राहा आणि पुढच्या ज्या काही सूचना आहेत मी लवकरच तुम्हाला देईल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. हॅव अ नाईस डे.